ओम गण गणपतये नमः. हर हर महादेव. संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रीयुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारे सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे. तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे, शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे, अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती. सर्व बंधू भगिनींनो, आपल्या भारतीय शेअर बाजारात सुमारे 5,500 कंपन्या आहेत, परंतु सर्वच कंपन्या गुंतवणुकीसाठी योग्य असतातच असे नाही. तर ज्या कंपन्या आहेत त्यातील गुंतवणुकीसाठी योग्य कोणती, अयोग्य कोणती व उत्तम कोणती याचा एक ठोकठाळा म्हणजेच अंदाज यावा यासाठी मी आपल्या भारतीय शेअर बाजारातील बलाढ्य मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य असलेल्या कंपन्यांच्या क्रमाने कंपन्यांच्या शेअर बाजार गुंतवणूक कंपनीचा अभ्यास हे व्हिडिओ मी सध्या बनवत आहे व ज्या कंपनीचा व्हिडिओ बनवत आहे त्यातील 6 मुद्दे पाहून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे, अयोग्य आहे की उत्तम आहे असा निष्कर्ष काढत आहे, जेणेकरून आपल्या सर्व बंधू भगिनींना कोणत्याही कंपनीचा अभ्यास करणे अत्यंत सोपे जाईल. यासाठी मी क्रमशः व्हिडिओ बनवत आहे. ते व्हिडिओ बनवत असताना मी प्रत्येक व्हिडिओला आवाहन करतो की तुम्हाला कोणत्या कंपनीचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा. मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवीन. त्यानुसारच एका बंधूंनी आपल्या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताना MRF म्हणजेच मद्रास रबर फॅक्टरी ह्या कंपनीचे नाव कमेंट केले होते. त्याबद्दल त्या बंधूंचे अभिनंदन व आभार. तर मित्रांनो, आज आपण मद्रास रबर फॅक्टरी ह्या कंपनीचा अभ्यासाचे 6 मुद्दे पाहून ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे, अयोग्य आहे की उत्तम आहे हा निष्कर्ष काढणार आहोत. तरी मद्रास रबर फॅक्टरी ह्या कंपनीच्या अभ्यासाचा संपूर्ण व्हिडिओ पहा किंवा ऐका ही विनंती. तर मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना प्रथम मुद्दा पाहायचा असतो तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर. तर आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे MRF म्हणजेच मद्रास रबर फॅक्टरी. ही कंपनी मित्रांनो ॲटोमधील टायर अँड रबर प्रॉडक्ट्स ह्या सेक्शनमधील आहे. तर मित्रांनो, MRF म्हणजेच मद्रास रबर फॅक्टरीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या पुढीलप्रमाणे आहेत. त्या म्हणजे अपोलो टायर, बाळकृष्ण इंडस्ट्री, सीॲट, गुड एअर कंपनी, GRP, तसेच JK टायर इंडस्ट्रीज, TVS श्रीचक्र कंपनी. तर मित्रांनो, या कंपन्यांपैकी किंवा इतर कोणत्याही कंपन्यांपैकी ज्या कंपनीचा अभ्यासाचा व्हिडिओ तुम्हाला हवा आहे त्या कंपनीचे नाव कमेंट करा. मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवेन. मित्रांनो, आज दिनांक आहे 1 एप्रिल 2025. कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, ते म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू म्हणजेच त्या कंपनीच्या शेअरची चालू किंमत. तर मित्रांनो, MRF ह्या कंपनीचे एका शेअरची करंट व्हॅल्यू आहे 1,13,037 रुपये. मित्रांनो, म्हणजेच MRF कंपनीचा एक शेअर्स घेण्यासाठी सध्या 1,13,037 रुपये लागत आहेत. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा कमीत कमी एक शेअर्स घेणे गरजेचे असते. तर MRF ह्या कंपनीच्या एका शेअरची किंमत 1,13,037 रुपये आहे. मित्रांनो, आपल्या शेअर बाजारातील सर्व कंपन्यांच्या किमतींमधील सर्वात जास्त किंमत असलेली कंपनी म्हणजेच MRF
म्हणजेच मद्रास रबर फॅक्टरी ही कंपनी आहे. तिचा एक शेअर सध्या 1,13,000 रुपये 37 पैशाला मिळत आहे. तर मित्रांनो MRF ह्या कंपनीच्या एका शेअरची किंमत 1,13,037 म्हणजे प्रचंड जास्त आहे. तर ती का जास्त आहे तर मी पुढचा मुद्दा सांगताना त्याचे विश्लेषण करीन. तर मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते. तो म्हणजेच 52 वीक हाय व 52 वीक लो. म्हणजेच त्या कंपनीच्या शेअरची 52 वीक म्हणजे सुमारे 13 महिन्यात जास्तीत जास्त किती किंमत झालेली म्हणजे हाय व कमीत कमी किती किंमत झालेली म्हणजे लो. तर मित्रांनो, मद्रास रबर फॅक्टरी ह्या कंपनीची 52 वीक हाय जर बघितला तर तो 1,43,849 रुपये होता व 52 वीक लो किंमत जर बघितली तर 1,02,124 रुपये होती. मित्रांनो, मद्रास रबर फॅक्टरी ह्या कंपनीच्या किमतीच्या बाबतीत असेच 2 वर्ष मागे गेल्यास मद्रास रबर फॅक्टरी म्हणजेच MRF ह्या कंपनीचा एक शेअर्स 2 वर्षापूर्वी 83,325 रुपयाला मिळत होता. किमतीच्या बाबतीत अशीच 5 वर्षे मागे गेल्यास MRF ह्या कंपनीचा एक शेअर्स 54,500 रुपयाला मिळत होता. मित्रांनो, चौथा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते. तो म्हणजेच मार्केट कॅपिटल. मार्केट कॅपिटल म्हणजे काय तर त्या कंपनीच्या एका शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीच्या शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या. थोडक्यात काय तर त्या कंपनीच्या सर्व शेअर जर आत्ता करंट व्हॅल्यूने विकले तर ती किंमत किती होईल तिला मार्केट कॅपिटल असे म्हणतात, म्हणजेच बाजार भांडवल. तर मित्रांनो, MRF ह्या कंपनीचे मार्केट कॅपिटल सध्या आहे 47,940 करोड रुपये. तर मित्रांनो, मी तुम्हाला म्हणलेलं की MRF ह्या कंपनीचा एका शेअरची किंमत इतकी जास्त का आहे तर मित्रांनो, MRF ह्या कंपनीने आजपर्यंत कधीही बोनस दिलेला नाही. बोनस म्हणजे काय तर ते आपण शेअर बाजार गुंतवणुकीचा अभ्यास करताना शेअर म्हणजे काहीतपासून जेव्हा आपण अभ्यास चालू करणार आहोत तेव्हा बोनस ह्या विषयावर आपला एक व्हिडिओ होणारच आहे. बोनस म्हणजे काय असतं तर समजा एखाद्या कंपनीचा शेअरची किंमत प्रचंड वाढली की कंपनी काय करते तर ते जास्त जेवढी शेअरची किंमत वाढेल तेवढं त्याचं ट्रेडिंग व्हॅल्यूम कमी होतं. म्हणजेच त्याच्यात चढ म्हणजे थोडक्यात काय होतं त्या कंपनीत खरेदी विक्रीचं व्हॅल्यूम कमी होतं. म्हणून कंपनी काय करते तर बोनस देते म्हणजे काय तर 1:1 किंवा 2:1 किंवा 1:3 म्हणजे एक शेअर ज्याचा असेल त्याला 3 शेअर्स मिळणार. मग मूळ शेअरची किंमत असती त्याला भागिले 3 म्हणजे हे पुढं अभ्यासात येणारच आहेत. पण आता मी सांगतो MRF ह्या कंपनीचा इतकी जास्त किंमत असण्याचं एक कारण म्हणजे त्या कंपनीने 1970 पासून आजपर्यंत बोनस दिलेला नाही. त्यामुळे शेअरची किंमत वाढत आज 1,43,000 पर्यंत किंवा 1,13,037 रुपयेपर्यंत आलेली आहे. तर मित्रांनो, MRF ह्या कंपनीचे मार्केट कॅपिटल आहे 47,940 करोड रुपये. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 5वा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते. तो म्हणजे त्या कंपनीचा 5 वर्षाचा नफा किंवा तोटा. कंपनीला काय झालेलं, नफा झालेला तर तो किती झालेला व तोटा झालेला तर तो किती झालेला हे याचं रेकॉर्ड पाहणे त्यालाच मागील 5 वर्षाचा नफा पाहणे असे म्हणतात. तर मित्रांनो, MRF ह्या कंपनीला 2024 साली 2,081 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2023 साली 768 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2022 साली 669 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2021 साली 1,277 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2020 साली 1,422 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. मित्रांनो, सहावा मुद्दा काय आहे तर
ज्या कंपनीचा अभ्यास करतोय आपण त्या कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न बघणे. शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय, तर त्या कंपनीचे जे एकूण शेअर्स आहेत मार्केटमध्ये, तर त्यातले जे शेअर्स आहेत ते कोणत्या कोणत्या घटकाकडे किती किती टक्के आहेत हे पाहणे. तर मित्रांनो, MRF ह्या कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितला तर MRF ह्या कंपनीची प्रमोटर म्हणजेच त्या कंपनीचे मालक, थोडक्यात त्या कंपनीचे प्रवर्तक म्हणजेच प्रमोटर, तर प्रमोटर म्हणजेच त्या कंपनीचे मालक, तर त्यांच्याकडे MRF ह्या कंपनीचे सुमारे 27.8% शेअर्स आहेत. पुढचा मोठा घटक आहे तो म्हणजे FII म्हणजेच फॉरेनर इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजेच विदेशी गुंतवणूकदार संस्था, यांच्याकडे MRF ह्या कंपनीचे 18.19% शेअर्स आहेत. पुढचा घटक आहे DII म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था. यामध्ये मोठमोठ्या बँका, इन्शुरन्स संस्था, म्युच्युअल फंड संस्था येतात. तर त्यांच्याकडे MRF ह्या कंपनीचे 12% शेअर्स आहेत. पुढचा घटक आहे पब्लिक म्हणजे सामान्य नागरिक, तर त्यांच्याकडे MRF ह्या कंपनीचे 12.51% शेअर्स आहेत. आणि या सर्व घटक सोडून जे इतर घटक राहतात त्यांच्याकडे म्हणजेच अदर घटक, त्यांच्याकडे MRF ह्या कंपनीचा सुमारे 29.5% हिस्सा आहे. तर मित्रांनो, MRF ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे आपण पाहिले. तर त्यावरून निष्कर्ष काय निघतो, तर MRF ह्या कंपनीला 2020 साली 1422 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. तोच 2024 साली 2081 करोड रुपये झालेला आहे. त्यामुळेच MRF ह्या कंपनीचा एक शेअर्स जो 2 वर्षापूर्वी 83,000 रुपयाला मिळत होता, 5 वर्षापूर्वी 54,500 रुपयाला मिळत होता, तोच आज करंट व्हॅल्यूला म्हणजेच 1 एप्रिल 2025ला 1,13,037 रुपयाला मिळत आहेत. म्हणजे थोडक्यात काय, तर MRF कंपनीच्या शेअर्समध्ये 2 वर्षापूर्वी 83,000 रुपये गुंतवले असते, 5 वर्षापूर्वी 54,000 रुपये गुंतवले असते, तर ते जे आज 1,13,037 रुपये झालेले आहेत. मित्रांनो, एवढेच पैसे जर बँकेच्या FDत गुंतवले असते तर ते जे आज किती रुपये झाले असते हे तुम्ही मला कमेंट करून सांगा. मित्रांनो, निष्कर्ष क्रमांक 2. मित्रांनो, नेट प्रॉफिटच्या दृष्टीने MRF ही कंपनी जरी उत्तम असली तरीही प्रमोटर होल्डिंग अत्यंत कमी आहे. मित्रांनो, लक्षात घ्या, कोणत्याही कंपनीत नेट प्रॉफिट किती जरी जास्त होत असला तरी प्रमोटर होल्डिंग हे सुमारे 50% किंवा त्यापेक्षा जास्त असणे गरजेचे असते. तर ते MRF ह्या कंपनीत सुमारे 27.8% आहे. म्हणजेच प्रमोटर होल्डिंगच्या दृष्टीने ही कंपनी गुंतवणुकीसाठी बरी आहे परंतु उत्तम नाही. मित्रांनो, निष्कर्ष क्रमांक 3. MRF ही कंपनी नेट प्रॉफिट दृष्टीने जरी उत्तम असली तरी प्रमोटर होल्डिंगच्या दृष्टीने योग्य म्हणजे उत्तम नाही. त्यामुळे MRF ह्या कंपनीत शेअर बाजारात म्हणजे MRF कंपनी ही नेट प्रॉफिटनुसार, वार्षिक विश्लेषणानुसार जरी उत्तम असली, ट्रेडिंगसाठी जरी बरी असली तरी लॉंग टर्म म्हणजेच दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीसाठी MRF ही कंपनी उत्तम नाही. तसेच MRF ह्या कंपनीने आजपर्यंत बोनस दिलेला नाही. त्यामुळे MRF कंपनीच्या एका शेअरची किंमत प्रचंड जास्त आहे. म्हणजेच MRF कंपनीत कमीत कमी 1,13,000 रुपये गुंतवणे गरजेचे म्हणजे गुंतवू शकता. MRF कंपनीचा कमीत कमी एक शेअर्स घ्यायचं म्हणलं तरी 1,13,000 रुपये म्हणजे जास्तच रक्कम वाटत आहे. त्यामुळे गुंतवणुकीसाठी MRF ह्या कंपनीचा शेअर्स उत्तम नाही. मित्रांनो, आपण सध्या आपल्या मार्केटमध्ये ऑलरेडी गुंतवणूक करणाऱ्या लोकांसाठी मार्गदर्शक ठरतील असे व्हिडिओ बनवत आहोत. परंतु लवकरच आपण
ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहिती नाही त्या बंधू भगिनींसाठी सुद्धा आपण शेअर बाजार गुंतवणूक अभ्यासक्रम चालू करणार आहोत. म्हणजे त्यामध्ये शेअर बाजार म्हणजे काय इथपासून ते शेअर बाजारचे विश्लेषण इथपर्यंत सर्व कंपन्यांच्या अभ्यासाचे व्हिडिओ बनवणार आहोत. तर मित्रांनो, आपल्या चॅनलचे जास्तीत जास्त सबस्क्रायबर होणे गरजेचे आहे. त्याशिवाय आपण शेअर बाजार अभ्यासक्रमाचे व्हिडिओ चालू करू शकत नाही. तरी मित्रांनो, लक्षात घ्या की आपल्या चॅनलवरील सर्व व्हिडिओ कंपन्यांच्या अभ्यासाचे सर्व व्हिडिओ संपूर्ण पहा. तसेच आपल्या आप्तसुखीयांना, आपल्या बंधू भगिनींना, मित्रमैत्रिणींना जास्तीत जास्त आपल्या कंपन्यांच्या अभ्यासाचे व्हिडिओ शेअर करा. जेणेकरून आपल्या सबस्क्रायबरची संख्या वाढणे अत्यंत गरजेचे आहे. व सबस्क्रायबर जास्त झाल्यावर लगेच आपण शेअर बाजार अभ्यासक्रम हे सुद्धा व्हिडिओ बनवण्यास सुरुवात करणार आहोत. तर मित्रांनो, MRF ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. कोणतीही अडचण किंवा समाधानी असाल तर कमेंट करा. तसेच आपल्या जास्तीत जास्त बंधू भगिनींशी MRF ह्या कंपनीच्या अभ्यासाचे तसेच इतर सर्व कंपन्यांच्या अभ्यासाचे व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा. तुम्हाला शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी आत्मविश्वास मिळेल याची मी खात्री देतो. भारत माता की जय.